हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 महिने ते 24 महिन्याच्या बाळासाठी घरच्या घरी अगदी स्वच्छ, पौष्टिक आणि चविष्ट सेरेलॅक कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर बाजारातील सेरेलॅकऐवजी घरच्या घरी तयार केलेले सेरेलॅक हे कधीही अधिक ताजं, पौष्टिक आणि कोणतेही अनावश्यक प्रिझर्व्हेटिव्ह नसलेले असते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेरेलॅकसाठी लागणारे साहित्य. आता पहा, धान्य आणि डाळी योग्य प्रकारे कशा भाजायच्या, त्यांची बारीक पावडर कशी तयार करायची, बाळाला किती प्रमाणात आणि कसं द्यायचं, साठवण्याची योग्य पद्धत. हा सेरेलॅक बाळाच्या वाढीसाठी, वजन वाढीसाठी आणि आवश्यक पोषण मिळण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. मात्र बाळाला नवीन अन्न सुरू करताना डॉक्टरांचा किंवा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि एका वेळी एकच नवीन पदार्थ द्या. तर पहा, आपल्याला सेरेलॅक बनवण्यासाठी इथे लागणार आहे, मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे तूर डाळ घेतलेली आहे. हे आपल्याला चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता तूर डाळ आणि चणा डाळ पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे 2-2 चमचेच मी घेतलेली होती आणि चांगलं 3-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चाळणीमध्ये ठेवून चाळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पहा, थोडंसं पाणी निघालं की आपल्याला त्याला सुकायला ठेवायचं आहे. आता हे डाळ तांदूळ जे आहे हे मी फॅनखाली सुकायला ठेवणार होते. जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा स्वच्छ सुती कपड्यावरती अंथरून त्याला वाळवू शकता. आता मी जे आहे हे 4-5 तास छान असं फॅनखाली सुकवून घेतलेलं होतं. तर छान प्रकारे असं हे सुकून झालेलं होतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मखाने. तर मी ते 1 वाटी मखानेसुद्धा घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 10-12 बदामसुद्धा लागणार आहेत आणि 10-12 काजू. तर मी 10-12 काजू आणि बदाम हे घेतलेले आहेत, खूप जास्त घ्यायचं नाही. त्यानंतर याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण डाळ तांदूळ भाजून घेणार आहोत. आता हे आपल्याला स्लो गॅस ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे, कारण की फास्ट गॅसवरती ते भाजल्या जात नाही, त्यामुळे गॅस कमी ठेवूनच भाजायचं आहे. अशा प्रकारे भाजल्यावरती त्याचा कलर असा चेंज होतो आणि खमंग असा वास येतो. तर ते समजून जातं आपल्याला की आपलं छान भाजलेलं आहे. त्यानंतर आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला मखाने इथे भाजायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे मखानेसुद्धा भाजून घेते. आता यामध्ये मी काही तूप वगैरे टाकणार नाही आहे, मी कोरडेच भाजून घेणार आहेत. तुम्ही लागलं तर 1 चमचा तूप टाकूनसुद्धा भाजून घेऊ शकता. तर गॅस कमी ठेवूनच मखाने आपल्याला भाजायचे आहेत आणि असा थोडा कलर चेंज झाला की मखाने आपले छान असे कुरकुरीत भाजले जातात, हाताने तुटले जातात. तर मखानेसुद्धा आपण आता काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला काजू आणि बदामसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आता काजू बदाम भाजण्यासाठी मी थोडंसं 1 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये मी छान असे भाजून घेणार आहेत. थोडासा कलर आला की काजू बदामसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. तर ते सुद्धा आपण काढून घेऊया आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करायचं आहे, आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं थंडसुद्धा होऊन द्यायचं आहे. लगेच आपल्याला ते पिसायचं नाही आहे. आता पहा, मिश्रण छान थंड झालेलं आहे. तर मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची पावडर करून घेणार आहे. तर इथे आपली पावडरसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, छान अशी बारीक आपल्याला पावडर मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. तर त्यानंतर इथे मी आपली जी पीठ चाळायची चाळणी असते, मी त्यानेच हे चाळून घेणार आहे. तर ते मिश्रण यामध्ये टाकून छान चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे, कारण की पावडर ही थोडीशी आपल्याला बारीक असल्यामुळे चाळून घेतलेली चांगली. तर पहा, मी इथे चाळून घेतलं आहे आणि जे काही दरदरसं राहिलेलं आहे ते पुन्हा आपल्याला भांड्यामध्ये टाकून दुसऱ्या बॅचमध्ये पुन्हा फिरून त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर सगळी पावडर आपण अशा प्रकारे करून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही पावडर आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये
स्टोअर करून ठेवायची आहे. ती इझिली 15 दिवस किंवा 1 महिना आरामात टिकते. तर मी सुद्धा पहा इथे छान अशी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. तर ही 15 दिवस आरामात जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकता. आता त्यानंतर ते बनवायचं कसं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी इथे मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1-1.5 चमचा आपल्याला घी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे सॅरेलॅक पावडर टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आता तुमचं बाळ किती महिन्याचं आहे त्यानुसार तुम्ही पावडर घ्यायची आहे. आता माझं बाळ जे आहे 8 महिन्याचं असल्यामुळं 2 चमचे मी त्याला सॅरेलॅक देत असते. तर तुमचं बाळ जर 6 महिन्याचं असेल तर तुम्ही 1 चमचाच अगोदर देऊन पहा. तर त्यानंतर तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. हे ऑलरेडी आपण डाळी छान अशा पहिल्याच भाजून घेतलेल्या आहेत, पण तरीसुद्धा तुपामध्ये सुद्धा थोडंसं 1 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्हाला जितकं सॅरेलॅक हवं त्याप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे. तर मी इथं पाणी ॲड करून छान अशी उकळी येऊ दिलेली आहे आणि आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे, कारण की त्याच्या गुठल्या झाल्या नाही पाहिजे. तर अशा प्रकारे पहा 1-2 मिनटानंतर छान अशी त्याला उकळी आल्यावर चांगलं शिजलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं घट्ट झालेलं आहे. आता तुम्ही किती घट्ट ठेवता किती पातळ ठेवता हे तुमच्यावरती आहे. तर 6 महिन्याचं बाळ असेल तर थोडंसं लिक्विड टाईपच ठेवा आणि थोडंसं 7-8 महिन्याचं असेल तर अशाप्रमाणे थोडंसं घट्ट असलं तरी चालेल. तर पहा अशा प्रकारे आपलं सॅरेलॅकसुद्धा छान घरच्या घरी तयार झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि बाजारातलं सॅरेलॅक आणण्यापेक्षा घरच्या घरीच हे सॅरेलॅक बनवून बाळाला खायला द्या. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा.